काळ मी तुम्हाला थांबवतोय. शरद पवार जी आपल्या सोबत आहेत. अ, मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे. तुमच्या नेमक्या काय आठवणी आहेत त्यांच्यासोबतच्या? व्यक्तिगत माझ्या दृष्टीनं आम्ही दोघांनी एकत्र काम केलं. नरसिंहरावच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याकडे अर्थ खातं, माझ्याकडे संरक्षण खातं. या कालखंडामध्ये आम्ही अत्यंत जवळून एकत्रित काम केलं. आणि ते प्रधानमंत्री राहिल्याच्या नंतर 10 वर्ष या देशाच्या कृषी हॅलो हॅलो हां, बोला सर, बोला. आजचेच व्यक्ती डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे. 2013 पर्यंत 5 वेळा ते राज्यसभेवरती निवडून आलेले आहेत. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावल्याची बातमी आली होती आणि त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी समोर येते. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 91 साली LPG पॉलिसी सुद्धा राबवली होती. अनेक त्यांनी राबवलेल्या पॉलिसी या महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. सुप्रिया सुळे सध्या आपल्यासोबत आहेत. सुळेजी, डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे. भारतासाठी त्यांचं कसं योगदान तुम्ही बघताय? खूपच म्हणजे मी मनापासून आमच्या कुटुंबा, पक्ष सगळ्यांच्या तर्फे महाराष्ट्राच्या वतीने मनमोहन सिंगजींना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते. या देशाचा नाही, एक ग्लोबल लीडर म्हणून त्यांच्याकडे जगाने पाहिलेलं आहे. आणि एक फाईन इकॉनॉमिस्ट म्हणजे ओबामाजींनी, प्रेसिडेंट ओबामाही त्यांना स्वतःचा गुरु मानायचे इकॉनॉमीच्या बाबतीत. त्याच्यामुळे खूप खूप मोठा नेता, शून्यातून विश्व उभं केलं आणि एक अतिशय दबक्या आवाजात, हळू आवाजात पण असर्टिव्ह लिडरशिप. एक खूप मॉडर्न या देशाचा नेता ज्यांनी इकॉनॉमी ओपन अप केली त्या काळामध्ये. खूप म्हणजे भारतात जे आता आपल्याला मोठे बदल दिसत आहेत, हे याची सुरुवात डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी केली. आणि माझं भाग्य की त्यांना जवळून पाहायची मला संधी मिळाली. 5 वर्ष UPA 2च्या काळामध्ये प्रधानमंत्री म्हणून मला हाऊसमध्ये, आणि ते हाऊसमध्ये खूप वेळा यायचे. त्याच्यामुळे त्यांचं भाषण, काम करायची पद्धत आम्ही खूप जवळून पाहिलेली आहे. आणि आज खूप एक हार्ट ब्रेकिंग. आणि आमच्या दोन्ही कुटुंबाचे फार जवळचे संबंध, कारण मी आदरणीय पवार साहेबांना आणि मनमोहन सिंगजींना भेटले की नेहमी चिडवायचे की तुम्ही आमच्याशी बोलता त्याच्यापेक्षा दोघं एकामेकाशी जास्त बोलतात. कारण त्या काळात 5-6 वेळा आठवड्यातून ते दोघं भेटायचे एकामेकाला. आणि त्यांच्या मीटिंग, त्यांचं प्रेमाचं नातं ऍब्सोल्युटली कल्चर्ड मॅन. म्हणजे एखादा राजकारणी, एक आदर्श राजकारणी, एक आदर्श पार्लमेंटेरियन, एक आदर्श नेता, इकॉनॉमिस्ट, प्राईम मिनिस्टर म्हणून इतिहासात नेहमी सुवर्ण अक्षरातच त्यांचं नाव लिहिलं. तुम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. एक राजकारणी म्हणून असा कुठला गुण आहे जो तुम्हाला सगळ्यात जास्त भावलेला होता? पेशन्स अँड आर्ट ऑफ लिसनिंग. ते कितीही वेळ शांतपणे ऐकू शकत होते आणि त्याच्यानंतर एक असर्टिव्ह निर्णय. खूप म्हणजे खूपच चांगला. त्यांनी जे काही निर्णय घेतले होते त्याचा जो काही भारताच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम झाला, त्याबद्दल एक राजकारणी म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? मॉडर्न, ऍब्सोल्युटली मॉडर्न. म्हणजे इकॉनॉमीमध्ये ते त्यांनी जे काम केलं त्याच्याचमुळे ते एवढे मोठे बदल आपल्या देशात झाले. त्यांनी केलेलं अग्रीमेंट, इंटरनॅशनल रिलेशनशिप्स, म्हणजे भारताला परदेशामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी जी नाती जोडली, अमेरिकेचा आणि आपल्या नात्याचा सगळा बेस हा मनमोहन सिंगजींच्या काळातच झाला. प्रेसिडेंट ओबामाचं आणि भारताचं नातं हे सगळं मनमोहन सिंगजींच्याच आजूबाजू फिरलं आणि त्याच्यातूनच आपलं नातं पुढे गेलं. आणि जगातल्या अनेक देशांमध्ये ते जेव्हा गेले तेव्हा त्यांनी प्रचंड इकॉनॉमी आणि भारत हा अतिशय सुसंस्कृतपणे ती तिथली मतं तिथे मांडली. आणि त्याच्यामुळे लोकांना भारताबद्दल जो जिव्हाळा असेल किंवा त्याच्यानंतरचं इन्व्हेस्टमेंट ज्या भारतात आल्या त्या काळात सगळे मोठे जे बदल झाले इकॉनॉमिकल, त्याचं सगळं श्रेय मनमोहन सिंग साहेबांनाच जातं. निश्चित.